वाटाण्याची चटणी बनवणार आहे. ते शेंगदाणे आणि लसूण बघा मस्त असं भाजून घेतलेलं आहे. आणि बघा ते वाटीभर वाटाणे घेतलेले आहेत आणि ते पण आपण मस्त भाजून घेऊया आपण. आणि बघा मस्त असे वाटाणे भाजून घेतले आणि बघा असे मस्त वाटाणे असे भाजून घेतले छान पद्धतीने. आपण त्याला आता आपण काढून घेऊया. आणि बघा असं मस्त मी वाटाणा बघा भाजून घेतलेलं आहे बघा असं मस्त बारीक. आणि इथं लसूण पण भाजून घेतलेलं आहे आणि 2-4 मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आणि बघा एक टमाटो आणि एक असा पण कांदा छान मस्त बारीक चिरून घेऊया. आणि आपण बघा वाटाण्याची चटणी एक नंबरच छान मस्त बनवूया. अशा मिरच्या मस्त मी भाजून घेतलेल्या आहे इथं. आणि इथं लसूण पण भाजून घेतलेलं आहे. वाटाणा पण छान मस्त भाजून घेतलेलं आहे. आपण सर्व असं कुटून घेऊया. कांदा पण छान असं मस्त बारीक चिरून, टमाटा पण बारीक मस्त चिरून घेऊया. आणि बघा इथं वाटाणा असं मस्त भाजून घेतलेलं आहे. वाटाणा पण जरा आता आपण छान असं मस्त कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये. आणि बघा असं मी इथं छान मस्त वाटाणा कुटून घेतलेला आहे. आणि इथं बघा हिरवी मिरची, लसूण कुटून घेतलेलं आहे. इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे. आणि इथं बघा एक टमाटर, एक असं टमाटर ते कट करून घेतलेले आहे. बघा असं छान मस्त कट करून घेतलेलं आहे. बघा वाटाणा पण बघा असं छान मस्त असं कुटून घेतलेलं आहे बारीक बघा भाजून आणि बारीक कुटून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण पण आहे छान मस्त आपण असे सगळं कुटून घेतलेलं आहे. चला आपण आता चटणी बनवायला सुरुवात करूया. आपली छान मशी कशी चटणी होती तेव्हा. इथं बघा मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. त्याच्यात कांदा आणि टमाटर टाकून घेतलेले आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं मस्त कांदा टमाटर होणार आहे. बघा भाजी होतं. आणि हे बघा आपला कांदा आणि टमाटर छान असं मस्त मऊ झालेलं आहे. त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण ते कुटून घेतलेलं ना आपण ते टाकून घेतो. आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. आणि हे बघा असं मस्त आपलं कांदा टमाटर मिरची ब्राऊन झालेलं आहे. त्यानंतर बघा मी वाटाणे कुटून घेतलेले ते टाकून घेतलेले आहे. आणि छान असं मस्त मिक्स करून घेतलं आहे सगळं. कांदा टमाटर मीठ पण टाकलेले मी पहिलेच मिरच्या कुटून घेतल्या आणि तवा मीठ टाकलं. बघा आपला वाटाण्याचा ठेचा किती छान झालेला असा मस्त एकदम झणझणीत झालेला आहे आपला ठेचा. बघा किती भारी झालेला आहे वाटाण्याचा ठेचा. मस्त झाला आहे ना. आणि याच्यामध्ये बघा मी थोडंसं लिंबू पिळून घेते म्हणजे छान लागून आपला मिरच्याचा ठेचा. बघा किती भारी झालेला आहे. आणि बघा एवढा भारी आपला ठेचा झालेला आहे मस्त. मिरच्या वाटाण्याचा कांदा टमाटा मस्त टाकून बघा किती छान झालेला आहे. मस्त आपण भाकरीसोबत चपाती बरोबर डाळ भाताबरोबर सगळ्याबरोबर खाऊ शकतो. किती छान झालेलं आहे. आपल्याबरोबर भाजीला काय नसेल तर आपण असं ठेचा बनवू शकतो ही चटणीचा.
कसा वाटला ठेचा नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय.